बायको गेली माहेरी, 2 दिवसाचं नाव सांगून गेली, 4 दिवस लावून आली. आता माहेराहून काय आणते बरं मी बघतो तिला, नाही तर ह्या उलट्या बुडकानं तिला देईल 2-4 दणके. सकाळी उठा, भांडी घासा, धुणं धुवा, साफसफाई करा, त्रास व्हायला लागून गेला. कमरेला एवढा त्रास होतोय माझ्या, तिला कोणत्या गोष्टीची काळजी नाही. आई ग आई ग आई ग कंबर, आई ग 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 आई ग. बाई ग किती ऊन लागतंय, बापरे बाप. आता कोण आलं? हा 6 वाजले ना, आता 30 तर पडली असेल. आता या दरवाजा कोण उघडेल? मला उठायला त्रास. अरे बापरे बापरे बापरे. बापा 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 बापरे. गा माणूस कुठे गेलाय? किती उन्हाचं, किती मला कितकं गरम होतंय. उघडा लवकर. का हो इतका वेळ लावला का दरवाजा उघडायला? किती ऊन आहे बरं बाहेर. हा द्या उडका, पाणी द्या. किती ऊन आहे माहिती आहे का बाहेर. द्या पाणी. एवढं जे घरामध्ये पाणी नाही भरलं, कोणी नव्हतं घरात, तेवढं पाणी आलं. शांततेत पहिले पाणी पिऊ द्या. पिना मग पाणी. तुला कोण नाही म्हणतं? मला फोन करून दिला असता, मी चहा ठेवून राखला असता इथं तू यायच्या अगोदर. ठेवा ना मग चहा. कोण नाही म्हणते तुम्हाला ठेवा. हा तेच बाकी राहिलं होतं, आता चहा ठेवायचे बाकी होतं. पहिले कंबर दुखतंय माझं, इथं पडून गेलो मी. किती गेली मी उन्हात आणायची. उपकाराला गेली होती तू तुझ्या माहेराला. उपकाराला गेली होती माहेरी. जशी आल्या आल्या दिलं मला कामाला लावून. फक्त बोललो तिला चहा बनवून ठेवली असते मी, तर दिलं माझ्या अंगी लावून काम. त्याला आयती चहा पाहिजे. उपकार करायला गेली होती जशी. घे चहा. अशी काय बनवली चहा? अरे साखर टाकायच्या विसरला मी. मुद्दाम टाकली मी तुम्ही साखर. माझं दुःख लागतं ना त्याला, मी माहेरी गेली तर. हा दुःख लागतं ना, तर काहीच घ्यायचं नाही माझ्या हातचं, काही प्यायचे बी नाही, काही खायचे पण नाही. तू हा काय देऊ नका त्या तिकडे. माझा मुलगा येईल करून घेईल. अरे ही तर झोपली आहे. मला स्वयंपाकाचं सांगायचं होतं हिला. आता मरते तिकडे, मी सकाळपासून काम करून राहिलो. एक तर पहिलं थकलोय. ए गुड स्वयंपाक वगैरे कर, मी येतो थोडा बाहेर फिरून आता. बस तुम्हाला मिळाले ना आता, डवरायचंच काम आहे. हा मग घरातच बसून राहू? 4 दिवस झालं घरात बसलाय ना. येतो थोडा फिरून मित्रांमध्ये. जा डवरायला. कर स्वयंपाक कर. काय बाई हा माणूस बी. जाऊ दे, बिचाऱ्यांनी हाताने बनवून खाल्लं, आता बनवून घेते स्वयंपाक. हॅलो, तुमचं अजून डवरनं झालं नाही का? स्वयंपाक झालाय ना, या मग लवकर. आण ग जेवणाचं ताट तयार कर. हा मित्रांमध्ये गेल थोडा गप्पा गुप्पी. हे काय खिचडी करून ठेवली आता? 4 दिवस झालं मी माझ्या हाताने खिचडी बनवून बनवून कंटाळून गेलो. मी काय आता पोळ्या बनवू का मग? किती थकून आलेली आहे. तू तर आली तुझ्या आईच्या घरून, मस्त मटण खाऊन, मस्त नरड्या फोडून आली तू, आणि खिचडी खायच्या. तुम्हाला पण सांगितलं होतं चला, असं माझ्या भावाने तर बोलवलं होतं. मी इतका कावरेल नाही तिथं जाईन नरड्या फोडायला तुझ्या माय बापांकडे. तरी मी खिचडीच करून ठेवली. ठीक
की तुम्हाला संध्याकाळी मी मटण बनवून देते. नाही राहू दे, मी आता खाऊन घेतो थोडंसं. नाही आणा ना बनवून नाही, देते नाही, ना. आ- नाही, संध्याकाळी मी मटण नको बनवून देते. नको मी बनवून नको दिल्याशिवाय राहणार नाही. खाऊन घेतो, भूक लागली ना आता खाऊ दे थोडीशी. नाही, मी बनवूनच देते. नको नको दे. आणा इकडे बनवून आता देते. येतो आज खाली मटण बी खाईन ना मी संध्याकाळी. एवढी खिचडी खाऊन घेतो आता थोडीशी. आज खिचडी खाऊन तर माझं पोट बी भरलं नाही. आता संध्याकाळ केव्हा होईल, मी ती मटण केव्हा करीन, मी माझं पोट केव्हा भरेल. 4 दिवसापासून खिचडी खात होतो, आज मी खिचडी करून दिली. हो, काय बडबड करताय? माझा बडबड करतोय, तुला काय फरक पडून राहिलाय? मला ऐकायला येत आहे बरोबर. हा ऐकायला येतं तर मा बडबड करतोय मी, तुला काय फरक पडतोय? बाप तर तेव्हा लग्नाच्या अगोदर बार सांगत होता माझी पोरगी अशी स्वयंपाक करते तशी स्वयंपाक करते. चांगलीच करते मी काय स्वयंपाक. करते, काय खिचडी बडबड ठेवून दिली करताय माझी तुम्ही? माझ्याजवळ खिचडी ठेवून दिली, पोट भरलं नाही काही नाही माझं. खाऊन गेल्यात ना आता मटणाची भाजी. काय केव्हा? बडबड करताय? रात्री 12 वाजता.